नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या वेबलाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या राज्यभरात खास करून मुंबईतल्या अनेक मोक्याच्या ठिकाणी एका बॅनर्सनं सगळ्यांचं लक्ष वेधलंय. ते बॅनर्स म्हणजेच समोर आपण पाहतोय प्रभादेवीच्या भागात अगदी ठिकठिकाणी जिथं जिथं मोठी गर्दी असते त्या ठिकाणी देवाभाऊ शिवछत्रपतींना वंदन करताना एक रायगडाचा जो फोटो आहे तो त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. आणि हे फक्त मुंबईतच नाही तर पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, अनेक महत्वाची शहरं, या सगळ्या शहरांमध्ये प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी हे बॅनर्स दिसत आहेत. अर्थात या बॅनर्सवर कोणाचं नाव नाही, एकच शब्द देवाभाऊ शिवछत्रपतींना वंदन करताना. कुठल्या पक्षाचं, कुठल्या कार्यकर्त्यानं लावलं, कशासाठी लावलं याचा कोणताही अर्थ या सगळ्या बॅनर्समधून लागत नाही. मुद्दा मात्र इतकाच की असं अचानक ना कुठला वाढदिवस आहे, ना कुठला सण आहे, ना कुठलं मोठं राजकीय अगदी आत्ता निवडणुका होऊ घातलेल्या नाहीयेत. अर्थात महापालिका निवडणुका आहेत, मात्र लगेचच असं काही नसताना बेस्टच्या बस थांब्यांपासून ते प्रत्येक मोक्याच्या जागी दिसणारं हे देवाभाऊचं बॅनर नेमकं काय सांगतंय हे आपण या सगळ्या वेब लाईव्हच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अर्थात हे सगळे अंदाज आहेत, याला मात्र कुठलंही जे म्हणतो आपण की बातमीपेक्षा बातमी पलीकडचं किंवा त्याच्या पाठीमागे नेमकं घडतंय काय हे सांगण्याचा यातला मुद्दा. सर्वात महत्वाचं म्हणजे फक्त देवाभाऊ हा शब्द उल्लेख असणारा आणि शिवछत्रपतींना वंदन करणारं हे सगळं आत्ता नेमकं का सगळीकडे केलं जातंय. यासोबतच 2 दिवसांपूर्वी ज्या दिवशी गणेश विसर्जन होतं आणि त्याच दिवशी राज्यभरातल्या सर्व हिंदी, मराठी, इंग्रजी माध्यमांमध्ये सगळ्या बाजूला पहिल्या पेजवर अशाच पद्धतीचं एक पूर्ण फोटो होता. त्यामध्ये देखील तशाच पद्धतीनं देवाभाऊ शिवछत्रपतींना वंदन करताना एका बाजूला त्या ठिकाणी शिवमुद्रा जी आहे ती, जसा उल्लेख आपण प्रतिपच्चचंद्रलेख्य वर्धिष्णू श्री विश्ववंदिता शाह सुनो मुद्रा भद्राय राजते अशा पद्धतीचं जे शिवमुद्रेवर जे लिहिलेलं आहे तो फोटो होता. एका बाजूला देवाभाऊ होतं. आत्ता या सगळ्यामध्ये थोडंसं या जाहिराती मागं कोण आहे तर त्याचा शोध मात्र अद्याप लागलेला नाहीये, कारण या सगळ्या जाहिराती, सगळे बॅनर हे निनावी आहेत. अशा वेळी हे सगळं निनावी बॅनर्सबाजी नेमकी का केली जाते आणि याला काही वेगळा राजकीय अर्थ आहे का हे देखील आपण पाहणार आहोत. एकंदरीत बघितलं तर अगदी मागच्याच आठवड्यात अगदी गणेशोत्सवामध्ये मुंबईमध्ये हजारोंच्या संख्येनं आलेले मराठा आंदोलक आणि मनोज जरांगेचं आंदोलन, या आंदोलनानंतर त्यावर सरकारने काढलेला सकारात्मक तोडगा, यासोबतच शासनानं म्हणजेच महायुतीच्या सरकारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार या सगळ्यांनी मिळून एक GR काढला. त्या GR मध्ये ओबीसी मधून आरक्षण द्यायला थेटपणे सरसकट जरी झालं नसलं, सगेसोरेचा निर्णय जरी झाला नसला तरी हैदराबाद गॅझेट ही जी प्रमुख मागणी होती ती मान्य झाली. आणि या सगळ्यामध्ये मोठा संख्या आहे. अर्थातच मराठवाड्यातनं हजारो आंदोलक या ठिकाणी आले होते. त्या मराठवाड्याला याचा मोठा फायदा होईल. सातारा गॅझेटच्या बाबतीत देखील महिन्याभरात निर्णय करणार असल्याचं सांगितलं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांचं आंदोलन सकारात्मक पद्धतीनं संपलं. सर्व आंदोलक परतले आणि त्यानंतर अशा पद्धतीची फ्लेक्सबाजी, या आंदोलनाला कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सकारात्मक पद्धतीनं पार पडलं का हा सांगण्याचा यातनं प्रयत्न होतोय का. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस देशाची आर्थिक राजधानी, महाराष्ट्राची राजकीय राजधानी मुंबईमध्ये हजारो लाखोंच्या संख्येनं मराठा आंदोलक आले, अक्षरशः मुंबई थांबवली गेली, बंद पडली. आणि इतकं तीव्र आंदोलन झाल्यानंतर आंदोलनाला सामोरं कोण गेलं तर यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई बाहेर होते, ते त्यांच्या मूळ गावी गेले होते. दुसऱ्या बाजूला अजित पवार हे देखील पुण्यात बरेच दिवस मुक्कामी होते. अर्थात हे दोघंही आले खरे, मात्र अगदी पहिल्यापासून ते शेवटपर्यंत, आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून ते अगदी शेवटच्या दिवसापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पडद्यामागं ही सगळी सूत्र हलवत होते, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीनं मागच्या सरकारमध्ये ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यावेळी देखील मनोज जरांगे यांचं एक मोठं आंदोलन झालं होतं. मात्र त्यावेळी वाशी इथं
एक मोठा सभा होऊन त्याच ठिकाणी ते आंदोलन संपलं होतं. त्या सरकारनं नेमकं मनोज जरांगे यांना काय दिलं आणि त्यानंतर त्यांना मुंबईतून आंदोलन का करावं लागलं याची जी चर्चा आहे ती राज ठाकरे यांच्या एका प्रश्नानंतर जोरदार पद्धतीनं मराठा बांधवांमध्ये समाजामध्ये उमटली. आणि खरंच जर मागच्याच वेळी विजयी गुलाल उधळला होता तर मात्र मग मुंबईत येण्यासाठी परत विजयी गुलाल उधळण्याची गरज काय पडली, ही जी चर्चा आहे, हा जो नरेटिव्ह आहे, हा देखील जनमानसात खूप मोठ्या पद्धतीनं पसरला गेला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त मनोज जरांगे यांच्या आंदोलनापुरतं हे बॅनर्स नाहीयेत, तर अशा पद्धतीनं निनावी पद्धतीनं मुख्यमंत्री देवाभाऊ यांचं फक्त देवाभाऊ अशा पद्धतीचं बॅनर्स, याचा अजून काही वेगळा अर्थ लागतोय का हे देखील प्रयत्न करूयात. एकंदरीत बघितलं तर महायुतीचं सरकार अस्तित्वात आलं आणि अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजेच प्रशासनातल्या छोटे मोठे निर्णय असतील, महत्वाचे निर्णय असतील, त्यापासून ते मंत्र्यांचे पीए पीएस ओएसडी नेमण्यापर्यंत सर्व एकहाती जे निर्णय आहेत ते कुठे ना कुठे महायुतीचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्याच म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्याच अखत्यारीत घेतले गेले. मुख्यमंत्री कार्यालयाकडून 2 अधिकाऱ्यांची एकीकडे स्वतः श्रीकर परदेशी आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांचे अतिशय जवळचे आणि स्वीय सहाय्यक असणारे तत्कालीन राजूरकर सर या दोघांकडे ही जबाबदारी दिली गेली की मुख्यमंत्र्यांकडून या मंत्र्यांना देण्यात येणारे पीए पीएस ओएसडी किंवा त्यांच्या खात्यामध्ये काम करणारे जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांची नेमणूक करण्याचा. अर्थात या मागचा जर हेतू बघितला तर कोणताही जुना अधिकारी, भ्रष्ट प्रतिमा असणारा अधिकारी पुन्हा कुठल्याही मंत्र्यांकडे येऊ नये आणि सरकारची प्रतिमा या बाबतीत कुठल्याही पद्धतीनं मलिन होऊ नये यासाठी हा प्रयत्न केला गेला. अर्थात ज्यावेळी याबद्दल नाराजी पसरली, ज्यावेळी अनेक मंत्र्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली, त्यावेळेस त्या मंत्र्यांना देखील खडसावून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काही मंत्र्यांना माहिती नसेल पण मुख्यमंत्र्यांकडूनच संबंधित खात्याचे मंत्र्यांचे पीएस असतील, ओएसडी असतील किंवा इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक होत असते आणि ती माझ्याच खात्याकडून केली जाईल. त्यानंतर मात्र एकाही मंत्र्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली नाही. अनेक दिवस खरं तर यामध्ये सर्वात पाठीमागं जर अनेक दिवस कोणाच्या पीएपीएस ओएसडींच्या नियुक्त्या रखडल्या असतील तर त्यामध्ये सर्वाधिक आघाडीवर हे शिवसेनेचे मंत्री होते. मग त्यामध्ये शंभूराज देसाई असतील, उदय सामंत असतील, गुलाबराव पाटील असतील, संजय राठोड असतील, या सगळ्यांच्या मंत्र्यांकडे असणारे पीएपीएस ओएसडी नेमणूक जी रखडली होती. आता जवळपास सरकार येऊन 9 महिने उलटतायत आणि या 9 महिन्यानंतर एक मोठं आंदोलन मुंबईत पार पडलं. त्या आंदोलनाच्या दरम्यान देखील अनेक कॅबिनेट बैठकांमध्ये याबद्दल ओबीसी आणि मराठा समाज एकमेकांच्या समोर येऊ नये यासाठी खूप महत्वपूर्ण काळजी घेतली गेली. अर्थात एकीकडे कॅबिनेटमध्येच असणारे मंत्री छगन भुजबळ असतील किंवा भाजपचे अनेक ओबीसी नेते आणि आमदार असणाऱ्या आमदारांची भूमिका देखील तितकीच समजून घेत मुख्यमंत्र्यांनी दोन्ही समाजांना एकमेकांपुढे येणार नाही त्याची काळजी घेतली. सर्वात महत्वाचं म्हणजे कॅबिनेटमध्ये होणाऱ्या निर्णयामध्ये पूर्णपणे मुख्यमंत्री म्हणून निर्णय प्रक्रियेमध्ये मीच कसा बॉस आहे हे ठरवून देण्यामध्ये वारंवार देवेंद्र फडणवीस कधी मागे पडले नाहीत. एक उदाहरण द्यायचं झालं तर किंवा एक किस्साच जर अगदी 2 आठवड्यापूर्वींचा एक किस्सा सांगायचा झाला तर नुकतंच काँग्रेसमधून भाजपमध्ये सामील झालेले माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या कारखान्याला जवळपास 406 कोटींची हमी जी सरकारी हमी जी आहे ती शासनानं घेतली आणि या निर्णयाला उपमुख्यमंत्री आणि थोपटे घराण्याचे पिढ्यानपिढ्या विरोधक किंवा कट्टर वैरी मानले जाणारे अजित पवार यांनी मात्र त्याला आक्षेप घेतला. कॅबिनेटमध्ये हा विषय सुरू असताना ज्यावेळी अजित पवार यांनी याबद्दल नाराजी दर्शवत अशाच पद्धतीनं जर आपण असे शेकडो कोटी रुपये जर कोणाला द्यायला लागलो तर अडचण होईल असं वारंवार सांगितलं आणि आपला तीव्र आक्षेप जो आहे तो या कॅबिनेटमध्ये त्यांनी नोंदवायचा प्रयत्न केला खरा. मात्र त्यांना वेळीच थांबवत कारखान्यांच्या बाबतीत भूमिका घेण्याला किंवा निर्णय घ्यायला दादा तुम्ही आम्हाला सांगू नका, तुमच्यापेक्षा जास्त या गोष्टी आम्हाला कळतात अशाच पद्धतीत थेटपणे मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. या उपरही दादा ज्यावेळी थांबले नाहीत त्यावेळी हा निर्णय मी माझ्या अधिकार क्षेत्रात घेतलेला आहे, आता यावर चर्चा होऊ नये, पुढचा मुद्दा घ्या, पुढच्या निर्णयाबद्दल बोला, अशा स्पष्ट शब्दात दादांना त्याच ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी थांबवलं. अर्थात ही बातमी ही न्यूज 18 लोकमतनं देखील सर्वात आधी त्याच दिवशी दिली होती. कॅबिनेट सुरू असताना कॅबिनेटमध्ये नेमकं घडलं काय, खरं तर अशा पद्धतीनं थोपटे विरुद्ध पवार संघर्ष असताना थोपटेंचा भाजप प्रवेश होणं आणि थोपटेंना पूर्ण ताकदीनं मुख्यमंत्र्यांनी आपल्या बाजूला सामील करून घेणं हा देखील एक मोठा मेसेज होता.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी अशी कुठली घटना किंवा एक किस्सा जर कॅबिनेटमध्ये घडत असेल तर त्यावेळी तिथं उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांपासून ते अगदी त्या खात्याच्या मंत्र्यांना खास करून संपूर्ण मंत्रिमंडळाला एक स्ट्रॉंग मेसेज हा जातो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच या संपूर्ण कॅबिनेटचे अर्थात फक्त संसदीय पद नाही तर महायुतीच्या सरकारमध्ये पूर्णपणे ताकद जी आहे पूर्णपणे अधिकार क्षेत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांचं आहे आणि त्यामुळं जरी महायुतीचं सरकार असलं तरी या संपूर्ण सरकारमध्ये मी एकटा बॉस आहे हाच सांगण्याचा प्रयत्न कुठे ना कुठे कॅबिनेटमध्ये झाला का अर्थात अजित पवारांनी जर विरोध केला नसता तर ती वेळ आली नसती मात्र सर्वच मंत्र्यांसमोर सर्वच अधिकाऱ्यांसमोर जर कोणी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाला चॅलेंज जर करत असेल तर त्याच वेळी त्याच ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी त्यांना जो परतीचा निरोप जो आहे अर्थात सगळ्यांसमोरच मग ते राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या मंत्रिमंडळाचे नेते आहेत त्यांचे मंत्री हे त्यांच्या नेतृत्वात इथं काम करतात पण याच ठिकाणी त्यांच्या मंत्र्यांना देखील थेटपणे हा मेसेज गेला की फक्त अजित पवार नाही तर अजित पवारांच्या पुढे देखील मुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळं आपल्या देखील एका खात्याच्या बाबतीत जर काही निर्णय घ्यायचा असेल तर फक्त अजित पवारांपुरतं मर्यादित राहता कामा नये तर मुख्यमंत्र्यांची देखील आता मर्जी सांभाळावी लागेल कोणत्याही पद्धतीनं अजित पवार आपलं काम रेटून पुढे घेऊन जाऊ शकत नाही असाच मेसेज कुठे ना कुठे अधिकाऱ्यांसोबत संपूर्ण उपस्थित असणाऱ्या मंत्र्यांना गेला असंच म्हणावं लागेल राजकारणात या नरेटिव्हला खूप महत्त्व असतं मागच्या 2.5 वर्षांच्या काळामध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यावेळी मुख्यमंत्रीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कोणत्याही ठिकाणी उपमुख्यमंत्री त्यावेळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला नाही अर्थात तो अजित पवारांनी देखील केला नाही मात्र आता बाजी बदलली आहे सरकार बदललंय आणि अर्थात 134 आमदारांसह भाजप हा एक नंबरचा सर्वात मोठा भाऊ आहे आणि त्यामुळं फक्त आमदार संख्येनं नाही तर सत्तेसोबतच निर्णय प्रक्रियेसोबतच सर्वात मोठा भाऊ आणि त्या भावानंच तिथले पुढचे निर्णय करायचे आहेत आणि असंच हे दर्शवणारे हे सगळे देवाभाऊ असे बॅनर राज्यभरात पुणे शहरात नागपूर शहरात नाशिक नागपूर या सगळ्या ठिकाणी ज्यावेळी दिसत आहेत त्यावेळेस हा फक्त राजकीय दृष्ट्या नाही तर कार्यकर्त्यांना देखील एक उत्साह देणारा एक नरेटिव्ह पेरण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय का खरं तर हे सगळे बॅनर्स लावले कुणी यासाठी खर्च कुणी केला याचं अर्थकारण काय याचं राजकारण काय याचे पडसाद उमटतील मात्र फक्त एकनाथ शिंदेच नाही तर अजित पवार हे देखील पूर्णपणे कशा पद्धतीनं नियंत्रणात राहतील अशाच पद्धतीनं भाजप आणि मुख्यमंत्र्यांकडून हा एक वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न होतोय का संपूर्ण घडामोडी बघितल्या तर मागच्या 9 महिन्यांमध्ये प्रत्येक खात्यामध्ये काय काय होतंय कशा पद्धतीनं पाळत ठेवली जाते कशा पद्धतीनं वाढीव खर्च जर एखाद्या प्रोजेक्टवर 600 ते 800 कोटी रुपये खर्च यापूर्वी होणार होता त्याच्या दुपटीत झालेली वाढ या बाबतीत देखील न्यूज 18 लोकमतनं वारंवार त्या बातम्या दिल्या होत्या एखाद्या प्रकल्पामध्ये जर दुप्पट रक्कम वाढत असेल तर त्याबद्दलची चौकशी करा पडताळणी करा अशा पद्धतीचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी दिले होते मग ते उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे असणारं खातं असेल काय किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडे असणारं नगरविकास खातं असेल काय या सगळ्यासोबतच ज्या पद्धतीनं लिकर्स लायसन वाटले गेले आणि त्यावर अजित पवार यांच्या पक्षाकडून किंवा स्वतः पार्थ पवार यांच्या नावे असणाऱ्या कंपनीला देखील एक टेंडर गेलं अशी चर्चा ज्यावेळी झाली त्याला वेळीच थांबवत मुख्यमंत्र्यांनी आपलं अधिकार वापरत त्या ठिकाणी देखील सगळ्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला राज्याच्या उत्पन्नाला जरी वाढ करायची असेल तरी कोणत्याही पद्धतीनं त्यावर एक हाती एखाद्या पक्षाचा वरचष्मा राहणार नाही याची देखील काळजी त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्यामुळं येत्या काळात जर बघितलं तर फक्त आमदारांपुरतंच नाही तर संपूर्ण मंत्रिमंडळाला देखील देवाभाऊ या बॅनर्समधून मेसेज देण्याचा प्रयत्न होतोय की येत्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील महानगरपालिका असतील या सगळ्यांमधून वारंवार मुख्यमंत्र्यांना अंतर्गत पक्षाकडूनच कुठे ना कुठे टार्गेट केलं जाते का अशी देखील एक राजकीय वर्तुळात चर्चा होती मनोज जरांगे यांच्या आंदोलना देखील सरकारमधल्याच काही लोकांचा पाठिंबा किंवा रसद पुरवठा होतोय अशी देखील एक चर्चा होती मात्र त्याच मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांचा GR काढून सकारात्मक आंदोलन संपवलं या संपूर्ण ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून एकदाही व्यासपीठावर न जाता राधाकृष्ण विखे पाटील असतील शिवेंद्रराजे भोसले असतील आणि मागच्या काही काळामध्ये राष्ट्रवादीमध्ये डॅमेज झालेले काही अंशी डॅमेज झालेल्या माणिकराव कोकाटे यांना तिघांनाही व्यासपीठावर पाठवून या तिघांनाही एक मराठा समाजाचा चेहरा म्हणून पुढे करण्यामध्ये देखील एक चांगली खेळी मुस्तद्देगिरी जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडून खेळली गेली अशी देखील एक चर्चा होती संपूर्ण प्रकरणामध्ये यापूर्वी मनोज जरांगे यांच्याकडे बोलण्यासाठी जाण्यामध्ये किंवा प्रस्ताव पाठवण्यामध्ये मागच्या काही काळामध्ये तरी
मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि यांचेच मंत्री पुढे असायचे. मात्र यावेळी उदय सामंत यांचा एकमेव अपवाद वगळला तर कोणत्याही मंत्र्यांनी, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो किंवा भाजपचा देखील मंत्र्यांनी एकमेव राधाकृष्ण विखे पाटील यांचा अपवाद वगळता मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली नाही, त्यावर बोलणं टाळलं. यासोबतच ज्या दिवशी आंदोलन संपलं त्याच दिवशी सरकारकडून एकमेव प्रस्ताव गेला आणि त्या एकमेव प्रस्तावामध्येच मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं आणि त्यामुळं हे उपोषण मोर्चापासून, आंदोलनापासून ते उपोषण सोडेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका ही एक हाती कायम राहिली, अशी देखील चर्चा ही वारंवार घडली गेली. आणि याच चर्चेला खतपाणी म्हणून, याच सगळ्या आंदोलनाला खतपाणी म्हणून कुठे ना कुठे आता हाच नरेटिव्ह राज्यभरात जातोय आणि तेच अर्थात समोर दिसणारे, मुंबईत दिसणारे, शहरात दिसणारे, प्रत्येक राज्यातल्या प्रमुख शहरामध्ये मोक्याच्या ठिकाणी दिसणारे हेच ते बॅनर. पुन्हा एकदा आपण या बॅनर्सवर नजर टाकली की एकंदरीत बघितलं तर प्रत्येकाला राज्यात नेमकं बॉस कोण आहे, महायुतीमध्ये वारंवार प्रत्येक नेता आपापल्या पक्षाकडून वारंवार आपलीच भूमिका कशी मोठी आहे, महत्वपूर्ण आहे अशी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र संपूर्ण मंत्रिमंडळाला 234 आमदार संख्या असणाऱ्या महायुतीतल्या प्रत्येक आमदाराला कुठे ना कुठे यातनं हाच संदेश देण्याचा प्रयत्न होतोय की आत्ता मात्र कोणत्याही पद्धतीनं दुसरं कोणी चालणार नाही. या सगळ्यामध्ये मी एकटाच बास आणि बॉस आहे असाच मेसेज देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला जातोय, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राहुल झोरी, न्यूज 18 वेब लाईव्ह, मुंबई.